मित्रांनो, सह्याद्रीच्या दुर्गम भागात भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ एक असा किल्ला आहे जो आजही जगाच्या नजरेपासून काहीसा दूर आहे. तो म्हणजे भोरगिरी. लोणावळा आणि भीमाशंकरच्या रांगांमध्ये वसलेला हा गड म्हणजे इतिहास आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम आहे. या गडाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली लेणी आणि गुहा. गडाच्या पायथ्याला आणि वर चढताना आपल्याला अनेक प्राचीन कोरीव गुहा पाहायला मिळतात, ज्या या गडाचं प्राचीनत्व सिद्ध करतात. गडावर असलेल्या कोरीव पाण्याच्या टाक्या आणि तिथलं थंडगार पाणी आजही ट्रेकर्सची तहान भागवतं. ऐतिहासिकदृष्ट्या भोरगिरी हा खूप महत्त्वाचा होता. हा गड कोकणातून घाटावर येणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जायचा. गडाच्या माथ्यावर गेल्यावर समोरच दिसणारा पदमदुर्ग, कोथळीगड आणि भीमाशंकरच्या घनदाट अरण्याचं दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं असतं. गडाच्या पायथ्याला असलेलं प्राचीन कोटेश्वर मंदिर आणि तिथून वाहणारा पाण्याचा प्रवाह मनाला कमालीची शांतता देतो. लोहगडासारखी लष्करी गर्दी इथे नसली तरी या गडाच्या शांततेत एक वेगळीच शक्ती जाणवते. जर तुम्हाला कोलाहलापासून दूर खऱ्या सह्याद्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर भोरगिरीला एकदा नक्की भेट द्या. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गडांच्या माहितीसाठी शेअर करा. कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.